करायचं नाही अजून बाकी दिला नाही दिला नाही चर्चा आहे काय करता राव चला सुरू करा पाटील साहेब काल जे फोटोज व्हायरल झालेले आहेत सगळ्या चॅनल्सनी ते दाखवलेले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत 3 महिने सातत्यानं प्रसारमाध्यमं असतील सगळ्या पक्षाचे आमदार असतील मागणी करतायत आज अखेर असं कळतंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे काल माध्यमावर जरी काल व्हायरल झाले असले तरी गृहमंत्री म्हणून मुख्य माहित असेल असं मला वाटतं आणि त्यांनी विधानसभेत चर्चा होती हिवाळी अधिवेशनात त्यावेळेस काल जो एक फोटो व्हायरल झाला त्यात स्पष्टपणे म्हणलं होतं तसं काही झालं नाही मग गृहमंत्री माहिती देताना तुम्ही ही राज्यापासून लपवून का ठेवली आणि सुरुवातीलाच मला सांगायचंय की ही गोष्ट समाज माध्यमावर जरी काल आली असली तरी गृहमंत्री म्हणून मुख्य ज्ञात असताना तुम्ही कशा महाराष्ट्राच्या जनतेचा म्हणजे संयमाची वाट बघताय का तुम्ही अजूनही रात्रीपासून आपण बातम्या बघतोय की राजीनामा आहे परंतु ह्या क्षणापर्यंत अजून राजीनामा दिल्याची कुठलीही अधिकृत गोष्ट समोर आलेली नाही आणि दुसरी गोष्ट ह्या आरोपींना पळून जाण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या काही लोकांनी मदत केली मागं माहिती आली होती याबाबत ही चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यात जे कोण दोषी असतील त्यांनाही अटक करून त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असं आमचं स्पष्ट मागणी आहे ज्या पद्धतीने 3 महिन्यात गेलेला आहे आता जर राजीनामा झाला कुटुंबियांना न्याय त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्यांच्यावर संपूर्णतः कायद्याने जे फाशी शिक्षा झाल्याशिवाय न्याय देशमुख यांच्या कुटुंबियांना मिळणार असं मला वाटत नाही परंतु एखाद्या राजकीय पदाच्या दबावामुळे राजीनामा झाला तर ह्याला कमीत कमी आळा बसेल असं मला